नमस्कार मंडळी, आजच्या ठळक बातम्यांमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे। मित्रांनो, राज्यामध्ये 10 धडाकेबाज निर्णय 1 एप्रिल पासून हे लागू होणार आहेत। सोमवार 1 एप्रिल 2024 काही मिनिटांपूर्वीच्या बातम्या। मित्रांनो, बातम्यांना सुरुवात करण्यापूर्वी चॅनलवरती जर नवीन असाल तर कृपा करा चॅनल सबस्क्राइब करा। अशाच महत्त्वपूर्ण अपडेट महत्त्वपूर्ण व्हिडिओ या चॅनलवरती येत असतात। चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। आताच्या घडीची सर्वात आणि महत्त्वाची बातमी, निवडणुका आणि सणाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना एप्रिलमध्ये सुट्ट्यांची मेजवानी। तब्बल 11 दिवस मिळणार शासकीय सुट्ट्या। आणि सर्वसामान्यांना दिलासा देणारी बातमी, आजपासून इलेक्ट्रिक वाहन खरेदी करण्यासाठी सरकारकडून मिळणार 50,000 रुपये। सर्वसामान्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा, सरकारकडून आवाहन। आणि आजच्या दिवसभरातील सर्वात महत्त्वाची बातमी, हुकुमशाही हटवणार, लोकशाही वाचवणार, मोदी सरकार विरोधात इंडिया आघाडीची वज्रमूठ, महासभेला लोटणार विराट जनसागर। आणि आजच्या दिवसभरातील सर्वात मोठी बातमी, भारतातील सर्वात श्रीमंत महिलेचा भाजपामध्ये प्रवेश, पतीच्या निधनानंतर सांभाळला कोट्यावधीचा उद्योग, सावित्री जिंदाल यांचा काँग्रेसला रामराम ठोकत भारतीय जनतामध्ये जाहीर प्रवेश। आणि सर्वांना कामाची बातमी, ज्या लोकांचे HDFC मध्ये अकाउंट आहे त्यांच्यासाठी सर्वात मोठी बातमी, आजपासून NFT सेवा मिळणार नाही। आणि राजकीय क्षेत्रातील सर्वात आणि महत्त्वाची बातमी, शरद पवार यांना उद्देशून म्हणताच पेरलं ते उगवलं, अनेकांची घरं फोडली, आता सगळं फेडावं लागेल, TP मुंडेंचा हल्लाबोल। आणि राजकीय क्षेत्रातील सर्वात मोठी अपडेट, केंद्रामध्ये कॅबिनेटसह राज्यामध्ये मंत्रिपद देण्यासंदर्भात आश्वासन फडणवीस यांनी दिले आहे। रामदास आठवले यांनी कार्यकर्त्यांशी बोलताना सांगितलं गुपित। आणि यानंतरची सर्वात आणि महत्त्वाची बातमी, काँग्रेसच्या समोरील आव्हाने संपता संपेना, आयकर विभागाची नवी नोटीस, भरावा लागणार 3,500 कोटीचा कर। आणि सर्वसामान्यांसाठी अतिशय उपयुक्त बातमी, स्टेट बँक ऑफ इंडियाच्या ग्राहकांसाठी सर्वात मोठी बातमी, स्टेट बँक ऑफ इंडियाच्या डेबिट कार्डशी संबंधित वार्षिक देखभाल शुल्कामध्ये 75 रुपयाची वाढ करण्यात आलेली आहे। आणि पत्रकाराने विचारलेल्या प्रश्नाच्या उत्तरासंदर्भात महाराष्ट्रामध्ये जे अशोक चव्हाण, अजित पवार भाजपासाठी भ्रष्टाचाराचे आयकॉन होते, जे जेलमध्ये चक्की पिसणार होते, आता महाराष्ट्रामध्ये भाजपासाठी विकासाचे आयकॉन झालेत। याबद्दल तुम्हाला काय वाटते? त्यावेळी निर्मला सीतारामन यांनी सांगितलेले आहे, आमच्या पक्षाची दारे सर्वांसाठी खुली आहेत, भ्रष्टाचारी असो किंवा कोणीही। आणि राजकीय क्षेत्रातील सर्वात मोठी बातमी, वंचित आणि महाविकास आघाडी यांच्याबरोबर कोणत्याही प्रकारची युती झालेली नाही, एकट्याने निवडणूक लढण्यासंदर्भात आंबेडकरांचा निर्णय ठाम, सर्वांसमोर केली घोषणा।